गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आपण ग्रॅव्हिटेशन हा लेसन स्टार्ट केला होता. ग्रॅव्हिटेशनमध्ये ग्रॅव्हिटेशनचा अर्थ आपण मराठीमध्ये पाहिला होता की अट्रॅक्शन, ठीक आहे, गुरुत्वाकर्षण. ओके, तर गुरुत्वाकर्षण याच्यामध्ये आपल्याला आकर्षण हा शब्द पाहायला मिळतो. ठीक आहे, कोणत्याही दोन ऑब्जेक्ट जे की अट्रॅक्ट होत आहे, ओके, एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. ओके, ते कशामुळे करतात, कारण की ग्रॅव्हिटी. ओके, तर याच्यामध्ये आपण पाहिलं की एखादा ऑब्जेक्ट असेल अर्थ, त्याला त्याच्या सेंटरकडे काय करते, अट्रॅक्ट करते, बरोबर. मून असेल, प्लॅनेट असतील, ठीक आहे, हे सर्व जे अर्थच्या भोवती रिव्हॉल्युशन परफॉर्म करत आहे हे कशामुळे करतात, ग्रॅव्हिटीमुळे करतात. कशामुळे, ग्रॅव्हिटीमुळे. ओके, त्यानंतर आपण सर्क्युलर मोशन पाहिली आणि सेंट्रिपेटल फोर्स पाहिला. ओके, सर्क्युलर मोशनमध्ये सर्कलमध्ये एखादा ऑब्जेक्ट रिव्हॉल्युशन परफॉर्म करत असेल. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच काय, सेंटर सेकिंग. मी जर एखादा दगड एखाद्या थ्रेडला किंवा एखाद्या धाग्याला जर बांधला आणि फिरवला, बरोबर ना, मी फिरवत आहे म्हणजे सेंटरपासून मी त्याला पकडलेला आहे, बरोबर. म्हणून तो ऑब्जेक्ट सेंटरकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो, बरोबर ना. आणि मी जर सोडून दिला तर तो कुठेही पडून जाणार, बरोबर. ठीक आहे, तर सेंट्रिपेटल म्हणजेच काय, सेंटर सिकिंग, सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर आपण केप्लर्सचे 3 लॉ पाहिले. ओके, केप्लर्स 3 लॉ पाहिले आपण, बरोबर. पहिला लॉ काय होता, जो ऑर्बिट आहे तो काय असतो, एलिप्स असतो. ओके, आणि त्याच्या कोणत्याही दोन पैकी एका फोकसवरती आपल्याला सूर्य म्हणजे सन पाहायला मिळतो. हा काय झाला, केप्लरचा फर्स्ट लॉ झाला होता, बरोबर. त्यानंतर सेकंड लॉ काय होता, केप्लरचा सेकंड लॉ, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट. ठीक आहे, सन पासून जो प्लॅनेट आहे ती जी लाईन आहे, जॉईन जर केली आपण, ओके, आणि एक टाइम पिरियड नंतर पाहिलं की एका महिन्यानंतर किती एरिया त्याने कव्हर केला, तो एरिया आणि परत दुसऱ्या कडचा एरिया आपण जर घेतला, ठीक आहे, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, आणि 1 मंथ पर्यंत दुसरा एरिया जर पाहिला आपण, तर तो काय असतो, स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, बरोबर. म्हणजे एका दिवसामध्ये किती एरिया पृथ्वी कव्हर करते तेवढाच एरिया एका दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही पॉईंटवरून जर घेसाल तर तेवढाच तो एरिया कव्हर करेल. ओके, 1 दिवस पकडा, 2 दिवस, 3 दिवस, ठीक आहे, महिना, 2 महिने, आलं लक्षात, अशा प्रकारे. त्यानंतर थर्ड लॉ काय होता, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स क्यूब ऑफ इट्स डिस्टन्स, आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण 3 केप्लरचे लॉ पाहिलेले आहेत. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण पाहणार आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, कोणता आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो, पहा, लक्ष द्या. ऑल द अबव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केप्लर्स लॉ लेड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, न्यूटननी आपल्याला, अभिषेक लक्ष दे समोर, न्यूटननी आपल्याला एक थेअरी सांगितली. ओके, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची. ती काय आहे, पहा, लक्ष द्या. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, या युनिव्हर्समध्ये प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणजे कोणतीही वस्तू असेल, आलं लक्षात, कोणतंही प्लॅनेट असेल, ओके, त्याला आपण काय म्हणणार, ऑब्जेक्ट म्हणणार. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. कोणताही ऑब्जेक्ट कोणत्याही दुसऱ्या ऑब्जेक्टला काहीतरी डेफिनाइट फोर्सनी काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, कळलं. दिस फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स. जो फोर्स आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो ऑफ देअर मासेस, म्हणजेच m1 आणि m2. ओके, दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टचा मास आपण m1 कन्सिडर करणार, दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आपण m2 कन्सिडर करणार. ओके, म्हणजे जर मास दोन ऑब्जेक्टचं वाढत असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वाढेल.
कळलं, समजलं. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग हा होतो. ठीक आहे, मी तुम्हाला हाईट आणि एजचं एक्झाम्पल सांगितलं होतं. हाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एज, म्हणजे एज वाढलं तर हाईटही वाढेल. इथे ऑब्जेक्टचं मास वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वाढेल. कळलं. अँड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ओके, आणि फोर्स जो आहे हा इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. इनवर्सली म्हणजेच 1/. ओके, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. देम म्हणजेच काय, हे दोन ऑब्जेक्ट मधला जो डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. आलं लक्षात, त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय, आर स्क्वेअर. ओके, डायग्रामॅटिकली समजून घ्या. ओके, हा ऑब्जेक्ट आहे एक m1, त्याचा मास काय आहे m1. हा ऑब्जेक्ट दुसरा आहे, त्याचा मास काय आहे m2 आहे, त्याचा मास काय आहे m2. ठीक आहे, हा या ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट होतो आणि हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट होतो काहीतरी डेफिनाइट फोर्सनी. ओके, बरोबर. त्यानंतर यांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे, ते आपण कशाने डिनोट केलं, आर नी. बरोबर. ठीक आहे, तर हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्यांच्या मासवरती आणि इनवर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे या दोघांमधलं. ओके, जर या दोघांमधलं अंतर वाढलं तर फोर्स कमी होणार. समजलं. इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर अंतर वाढत असेल, डिस्टन्स वाढत असेल दोन ऑब्जेक्ट मधलं. ठीक आहे, तुम्ही फॉर एक्झाम्पल आता तुमच्या क्लासमध्ये दोन मित्र आहे, बरोबर. एक या शाळेमध्ये शिकत आहे, दुसरा अजून कोणत्या शाळेमध्ये शिकत आहे, फॉर एक्झाम्पल खामगावला जात आहे, बरोबर. तर तुमच्यामध्ये एवढं अट्रॅक्शन राहील का की नाही, म्हणजे ओळखही राहणार नाही. आलं लक्षात, तो तुमची आठवण काढेल का, कळते ना. म्हणजे जेवढं डिस्टन्स वाढेल तेवढं अंतर त्यांमधलं कमी होईल. आलं लक्षात, समजते का. ओके, आणि इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे याचा अर्थ असा की जर डिस्टन्स वाढत असेल तर फोर्स कमी होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी. बरोबर. मास वाढलं तर फोर्स सुद्धा वाढेल. सॉरी, समजत आहे. आता या दोघांनाही आपण कॉमन राईट करू शकतो, म्हणजेच देअरफॉर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 प्रोडक्ट ऑफ देअर मासेस m1 अँड m2. बरोबर, याच्यामध्ये काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असते. ओके, अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू देअर स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. कळलं. ओके, त्यानंतर आपण आता हे जे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे हे काढण्यासाठी आपण काय करतो, इथे इक्वल टू घेतो. काय घेतो, इक्वल टू. ओके, आणि इक्वल टू घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट त्या ठिकाणी घ्यावा लागतो. बरोबर, तो जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल जी. ओके, आणि हा जो कॅपिटल जी आहे याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, आणि बाकीच्या ज्या टर्म आहेत त्या ॲज इट इज आपण राईट करणार. m1 m2 अपॉन मध्ये काय आहे या ठिकाणी r चा स्क्वेअर आहे. बरोबर. ठीक आहे, आता या ठिकाणाहून आपल्याला जर जी ची व्हॅल्यू काढायची असेल, ओके, हा जी म्हणजेच काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय आहे याला आपण काय म्हणतो, जी म्हणजेच काय या ठिकाणी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, आणि फिजिक्स मध्ये ज्याचा सिम्बॉल हा कॅपिटल असेल त्याला कॅपिटल मध्येच लिहायचं. ठीक आहे, याला जर तुम्ही जी स्मॉल काढला तर याचा अर्थ मिनिंग चेंज होईल. ओके, आणि ते रॉंग होऊन जाणार. कळलं. ठीक आहे, त्यामुळे कॅपिटल जी असेल तर कॅपिटल जीच. ओके, तर कॅपिटल जी म्हणजेच काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू असते 1. ओके, त्याची व्हॅल्यू काय आहे पहा, लक्ष द्या, तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे 6.673. ओके, इंटू 10 टू द पावर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. लक्षात, हे त्याचं काय आहे, युनिट आहे. कोणतं युनिट आहे, SI युनिट आहे. कोणतं युनिट आहे, SI युनिट. ओके,
तर पहा या जी साठी जर आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा असेल तर हा आर स्क्वेअर इथे काय आहे डिवाइड आहे, इकडे गेला तर काय होणार मल्टिप्लाय होणार बरोबर. म्हणजे देअरफॉर जी ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर एफ इंटू आर स्क्वेअर अपॉन मध्ये हा जो m1 m2 आहे हा इकडे आला तर काय होणार डिवाइड होणार बरोबर ना. म्हणजेच m1 m1 मल्टिप्लाय सॉरी पहा लक्ष द्या. आणि हे जे युनिट आहे हे कसं आलं तुम्हाला समजलं का, येस ऑर नो पाहून घ्या तुम्ही. फोर्सचं युनिट काय असते न्यूटन बरोबर. आर म्हणजे काय इथे डिस्टन्स, ते कशामध्ये मेजर करतो आपण मीटर मध्ये बरोबर ना. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण मीटर मध्ये. ओके त्या आरचा स्क्वेअर आहे म्हणजे मीटरचा सुद्धा काय येणार स्क्वेअर येणार. आणि या ठिकाणी हे m1 m2 काय आहे मास आहे बरोबर ना. m इंटू m म्हणजेच काय मास आहे. मास कशामध्ये मोजतो किलो मध्ये, म्हणजेच केजीचा काय येणार केजी मल्टिप्लाय केजी म्हणजे केजीचा स्क्वेअर. हे काय झालं त्याचं SI युनिट. समजलं यस ऑर नो. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे कशा प्रकारे आला बरोबर. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचं स्टेटमेंट पाहिलं. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट. ओके तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे काय झालं याचं स्टेटमेंट. ओके याच्यावरून आपण अशा प्रकारे फॉर्म्युला लिहिला, प्रोपोर्शनॅलिटी साइन काढला मुळे आपल्याला या ठिकाणी एक कॉन्स्टंट पाहायला मिळतो, त्याला आपण काय म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके तर हा आलेला आहे. त्यानंतर आपण जी साठी फॉर्म्युला काढलेला आहे एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2, त्यावरून त्याचं युनिट सुद्धा आपण फाइंड केलं. आणि ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ही तुम्हाला MCQ मध्ये विचारल्या जाऊ शकते. ओके तर ही व्हॅल्यू काय आहे 6.673 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. कळलं यस ऑर नो. ठीक आहे. तर यानंतर आता आपण पाहणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. याच्यासाठी आपण फॉर्म्युला पाहणार आहे. ओके तर हे राईट करून घ्या एवढं. पहा लक्ष द्या. नेक्स्ट जो टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. यामध्ये आपल्याला फोर्सचा एक फॉर्म्युला दिलेला आहे F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. ओके तर पहा लक्ष द्या. कन्सिडर एन ऑब्जेक्ट मूविंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. एखादा जो ऑब्जेक्ट आहे आपण कन्सिडर केला आणि तो मूव्ह करत आहे कॉन्स्टंट स्पीडने. स्पीड कशी आहे कॉन्स्टंट आहे म्हणजे सारखी आहे, मग त्याला आपण काय म्हणणार युनिफॉर्म बरोबर ना. जर स्पीड कॉन्स्टंट आहे तर ते कशी आहे युनिफॉर्म आहे बरोबर. असा ऑब्जेक्ट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. We have seen earlier that such a motion is possible only when the object is constantly acted upon by a force directed towards the center of the circle. आणि ही अशी घटना केव्हा घडू शकते जेव्हा आपण त्याला कॉन्स्टंटली अशा प्रकारे धरून ठेवलेला आहे आणि तो ऑब्जेक्ट जो आहे हा डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल असेल, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो सेंट्रिपेटल फोर्स जर प्रोव्हाइड होत असेल. ओके तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऍक्ट होत असेल सर्कलच्या सेंटरकडे. ओके दिस फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. हे मागच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलं. इफ याच्यामध्ये हा जो m आहे m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट. मास ऑफ ऑब्जेक्ट m काय आहे इथे मास ऑफ ऑब्जेक्ट. m मीन्स मास ऑफ ऑब्जेक्ट. ओके त्यानंतर v इज फॉर व्हेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ ऑब्जेक्ट. व्हेलॉसिटी किंवा स्पीड. v म्हणजेच काय इथे स्पीड. ओके r इज द रेडियस. ओके आपण जर एखादा ऑब्जेक्ट ठीक आहे स्टोन बांधून ठेवला ओके आणि असा फिरवत असेल तर या सेंटर पासून त्या ऑब्जेक्ट पर्यंत डिस्टन्स म्हणजेच काय रेडियस. ओके इथे काय होणार रेडियस.
रेडियस. ओके, समजत आहे? यस ऑर नो? हा फोर्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना, हा कशा प्रकारे आला? ओके, मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन रेडियस. बरोबर. तर अशा प्रकारे आपण त्याला डिराइव्ह केलेलं आहे. बरोबर. तर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, इथे काय आहे? मास, स्पीड आणि रेडियस. काय आहे? मास, स्पीड आणि रेडियस. ओके, तर नेक्स्ट आता आपण इथे याला पुन्हा डिराइव्ह करणार. पहा, लक्ष द्या. व्ही स्क्वेअर आहे. ओके, तर इफ अ प्लॅनेट, लक्ष द्या, इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. जे प्लॅनेट आहेत हे कशाभोवती रिव्हॉल्युशन परफॉर्म करतात? सन भोवती. ओके, इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण पाहतो की पृथ्वीला स्वतःभोवती एक चक्कर पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. बरोबर की नाही? आणि सूर्याभोवती एक चक्कर करण्यासाठी किती दिवस लागतात? 366 डेज. बरोबर. त्याला आपण लीप इयर असं म्हणतो. बरोबर ना? तो 1 जो आहे ॲड करताना. बरोबर. तर ही जी अर्थची स्पीड आहे ही कशी आहे? युनिफॉर्म आहे ना. बरोबर. की एखाद्या वर्षी असं होते 50 दिवसातच आली चक्कर मारून सन सूर्याचे, असं होते का? नाही. तर याला आपण कोणती स्पीड म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, देन द सेंट्रिपेटल फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट टुवर्ड्स द सन. ठीक आहे. आता आपण एक स्टोन बांधून ठेवलेला होता आणि आपण धाग्याने बांधून ठेवलेला होता आणि आपण फिरवत होतो. बरोबर. तर या ठिकाणी प्लॅनेटच्या भोवती अशी बॅटरी लावलेली आहे का? किंवा बटन दाबलं ते चालू झालं म्हणून फिरणं? जसं की आपण या ठिकाणी धागा धरून ठेवलेला आहे, धाग्याने दगडाला बांधून ठेवलेला आहे. बरोबर. तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये काहीतरी दोरा आहे का बांधलेला की ते असं फिरवत आहे म्हणून? बरोबर ना? म्हणजे काही नाही, म्हणजेच या ठिकाणी ग्रॅव्हिटी आहे ना. कळत आहे? समजत आहे? ओके, तर पृथ्वी काय आहे? सेंटर सिकिंग. कोणाला? सनला. बरोबर, डायरेक्टेड टुवर्ड्स द सन. ओके, तर या ठिकाणी फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. या ठिकाणी एम म्हणजेच काय? मास ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच इथे काय आहे? आता ऑब्जेक्ट कोणाला समजलेला आहे? अर्थ, प्लॅनेट. ओके, एम इज द मास ऑफ प्लॅनेट, व्ही इज द स्पीड अँड आर इज द डिस्टन्स फ्रॉम द सन. कोणाचं? अर्थचं, किंवा जो असेल तो प्लॅनेट. ओके, द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन टर्म ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, तर स्पीड जी आहे तो धावत आहे. बरोबर. पण मग धावण्याची स्पीड काय आहे? गती काय आहे? ती एक्सप्रेस करणार पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड म्हणजेच काय? टाइम. पिरियड म्हणजेच काय? टाइम. टाइम ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कॅपिटल टी ने आपण काय करतो? त्याला डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? कॅपिटल टी ने. ओके, त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल. ओके, पहा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन 1 रिव्हॉल्युशन. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन 1 रिव्हॉल्युशन. हा आता सूर्य आहे, हा काय आहे? सन आहे. बरोबर. याच्या भोवती ही अर्थ काय करत आहे? रिव्हॉल्युशन परफॉर्म करत आहे. बरोबर. 1 रिव्हॉल्युशन मध्ये ही जी अर्थ आहे इथून निघाली. बरोबर, आणि इथे येऊन पोहोचली. म्हणजे हे काय झालं? 1 रिव्हॉल्युशन. बरोबर. ठीक आहे. आणि हे कसं आहे? सर्क्युलर आहे. ठीक आहे, सर्क्युलर पाथ तिने फॉलो केला. म्हणजे हे इथून पासून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे आपल्याला माहित आहे, त्याला आपण काय म्हणतो? सर्कलमध्ये प्लेन म्हणतो. लक्षात? आणि प्लेन म्हणजेच काय? पूर्ण सर्कलचा पेरिमीटर. त्यालाच आपण काय म्हणतो? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो? 2πr. कळलं? आलं लक्षात? समजलं ना? म्हणजे अर्थ जी आहे ए पॉइंट वरून निघाली आणि ए वर पुन्हा आली. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? एक रिव्हॉल्युशन पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. आणि ते जर डिस्टन्स आपल्याला पाहायचं असेल तर त्याला आपण पेरिमीटर म्हणतो, परंतु सर्कलमध्ये त्याला सर्कम्फरन्स असं म्हणतात. आणि ते जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? 2πr. किती असते ते? 2πr. कळते ना मग? ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय.
ठीक आहे. तर इथे काय होणार, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन, तर ते काय असेल, पेरिमीटर ऑफ ऑर्बिट किंवा सर्कल, तर ते असेल डायमीटर 2πr. किती असेल, 2πr. कुठून आलं, समजलं, आलं का लक्षात? हां, सर्क्युलर पाथमध्ये ते जी अर्थ आहे ती त्याला रिव्हॉल्युशन परफॉर्म करत आहे. सर्कल म्हणजेच काय, त्याचा जर पेरिमीटर घ्यायचा असेल तर सर्कलमध्ये पेरिमीटर हा शब्दच नसतो, त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड शब्द आहे सर्कमफरन्स, आणि तो किती असतो, 2πr. किती असतो, 2πr. ओके. त्यानंतर तुम्हाला एक व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित असेल. काय असतो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स किती ट्रॅव्हल झाला आणि किती वेळेमध्ये, बरोबर. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किती वेळेमध्ये, त्याच्यावर आपण ते काय फाइंड करू शकतो, काय फाइंड करू शकतो, व्हेलॉसिटी. ओके. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आणि किती वेळेमध्ये. ओके. टाइम टेकन, याच्यासाठी काय असेल, अपॉन मध्ये टाइम. ठीक आहे. तर आता इथे डिस्टन्स ट्रॅव्हल कोण करत आहे, अर्थ किंवा प्लॅनेट. ते किती आहे, 2πr. आणि अपॉन टाइम म्हणजेच काय, कॅपिटल टी. समजलं. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आलेला आहे नवीन, 2πr अपॉन मध्ये टी. ओके. तर आपल्याला या ठिकाणी एक इक्वेशन नंबर 1, ठीक आहे, आपण 4चा फॉर्म्युला आधीच पाहिलेला आहे या ठिकाणी, mv² अपॉन r. ओके. तर आता इथे ही जी v ची व्हॅल्यू आलेली आहे ही काय आलेली आहे, 2πr अपॉन टी. समजलं. ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू शकतो. ठीक आहे. तर v ची व्हॅल्यू आपण 2πr अपॉन टी इथे पुट करणार. ओके. तर आपल्याला काय मिळेल, लक्ष द्या, f इज इक्वल टू mv² म्हणजे काय, 2πr अपॉन टी त्याचा स्क्वेअर, आणि अपॉन मध्ये इथे काय आहे, r आहे. तर देअरफॉर f इज इक्वल टू m, आता 2 चा स्क्वेअर किती होतो, 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर अपॉन हा r चा स्क्वेअर, बरोबर, आणि टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर. ठीक आहे. तो पण डिनॉमिनेटरला येऊन जाणार, म्हणजे टी स्क्वेअर इथे काय राहणार, r. कळलं, समजलं का? तर इथे कॉमन काय दिसत आहे तुम्हाला, हा r आणि हा वन टाइम r पूर्ण कॅन्सल होऊन जाणार, बरोबर. तर देअरफॉर f इज इक्वल टू काय राहिलं, f इज इक्वल टू 4m इंटू पाय स्क्वेअर r अपॉन मध्ये खाली काय राहिलेला आहे, आता डिनॉमिनेटरला फक्त t चा स्क्वेअर, बरोबर. आता आपण काय करणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करणार, r स्क्वेअरनी मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार, r स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, लक्ष द्या. ठीक आहे, पहा, लक्ष द्या. आता इथे r इंटू r स्क्वेअर म्हणजे r क्यूब होणार. काय होणार, r क्यूब अपॉन टी स्क्वेअर. तर केपलरचा थर्ड लॉ तुम्हाला माहित आहे का, पाहिलेला आहे ना आपण. हा, तर देअरफॉर पहा, लक्ष द्या, f इज इक्वल टू, ठीक आहे. आता जेवढेही ह्या टर्म आहेत कॉमन त्यांना इकडे घेऊन घ्या. पहा, लक्ष द्या, 4m पाय स्क्वेअर इंटू हा r क्यूब इकडे. ओके. आणि इथे टी स्क्वेअर, हा टी स्क्वेअर आणि हा टी स्क्वेअर आपण तिकडे घेऊन जाऊ, r स्क्वेअर इकडे घेऊन येणार, अशा प्रकारे. इंटू हे काय आहे, टी स्क्वेअर. कळते, याला काय म्हणणार आपण, टी स्क्वेअर. आता मला सांगा, केपलरचा थर्ड लॉ आपण पाहिला. थर्ड लॉ काय होता केपलरचा, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ देअर डिस्टन्स. कळलं. ओके.
तर यासाठी आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, कॉन्स्टंट इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, बरोबर. हीच टर्म इथे इन्व्हर्स झालेली आहे इकडे, बरोबर ना. मग अशा प्रकारे जर आपल्याला लिहायचं असेल की टी स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर याच्या खाली काही नसतो म्हणजे 1 असतो, ठीक आहे. तो 1 वरती चालला जाईल, अपॉन के राहील, बरोबर. म्हणजे या टर्म ऐवजी आपण हे राईट करू शकतो कॉन्स्टंट, समजते. तर देअरफॉर एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के. के या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय होऊन जाणार, समजलं, यस ऑर नो. आता याच्यामध्ये 4m आणि पाय स्क्वेअर आणि हा के हे काय आहे, पूर्ण कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. तर मग राहिलं काय, पहा लक्ष द्या, 4m पाय स्क्वेअर अपॉन के, ही टर्म कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लाय 1 अपॉन आर स्क्वेअर, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण या टर्मला कॉन्स्टंट म्हटलेलं आहे. तर देअरफॉर एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय 1 अपॉन आर स्क्वेअर, आणि हा झाला एक फॉर्म्युला या ठिकाणी तयार करते. म्हणजेच एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन. आलं लक्षात, कळते का. तर thus Newton concluded that the centripetal force, लक्ष द्या, force which is the force acting on the planet and is responsible for its circular motion and be inversely proportional to square of distance between the planet and the sun. ओके, हा फोर्स कसा असतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, कशाला, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. कळते, लक्षात. हे आपण या ठिकाणी डिराईव्ह केलेलं आहे. ओके, ठीक आहे. जे पुढचा भाग आहे याच्यामध्ये दिलेला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.